ही माझी मुख्यमंत्र्याकडे मागणी, मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय, तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय ह्यो सगळ्या लोकांनी निसता बघ्याची भूमिका घेतली, बघितलं निसतं आणि तिथं दुर्योधन दुशासनच झाले, पण माझ्या मुलीला योकही कृष्ण होऊन पावला नाही. मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण, तिच्या अंगावर जो अत्याचार होतोय, तिला जो अन्याय होतो, हे अन्याय होऊ नये एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे, दुसरी काहीच माझी विनंती नाही. A 26-year-old woman doctor from Maharashtra's Satara district died by suicide, leaving behind a chilling message written on her palm and a 4-page letter that exposes months of abuse and harassment. In that note, she accused Police Sub-Inspector Gopal Badne of raping her multiple times and a software engineer Prashant Bhankar of mental harassment. The young doctor, posted at a government hospital, also wrote how she was being pressurized by police officials and aides of an MP to issue fake fitness certificates for accused persons in custody. Her father, still struggling to process the loss, recalls his last meeting with her and a stranger she warned him not to speak to. आमचं मागणं एकच आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा फाशीची व्हावी, एवढंच, दुसरं काय नाही. माझं हेच मागणी माझी. माझ्या मुलीला घडलंय तर असं आता हे झालंय, हे तर घडलंयच, पण आता इथून पुढच्या तरी मुलीवर असा अत्याचार होऊ नये म्हणून करता त्या लोकांना शिक्षा फाशीचीच झाली पाहिजे. आणि इथून पुढच्या करणाऱ्याला तर म्हणजे भीती वाटली पाहिजे की असं केलं बाबा चांगलं नाही, त्याच्यामुळे ही फाशीची शिक्षा होणंच आहे. आणि ही माझी मुख्यमंत्र्याकडे मागणी, मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे की माझ्या मुलीवर जो अन्याय झालाय, तर माझ्या मुलीवर अन्याय होतोय ह्यो सगळ्या लोकांनी निसता बघ्याची भूमिका घेतली, बघितलं निसतं आणि तिथं दुर्योधन दुशासनच झाले, पण माझ्या मुलीला योकही कृष्ण होऊन पावला नाही. मग त्याच्यासाठी आता इथून पुढच्या मुलींना सुद्धा एखादा तरी कृष्ण होऊन पावा आणि तिच्या वस्त्राचं हरण, तिच्या अंगावर जो अत्याचार होतोय, तिला जो अन्याय होतो, हे अन्याय होऊ नये एवढीच कळकळीची विनंती माझी मुख्यमंत्र्याकडे, दुसरी काहीच माझी विनंती नाही. Now the grieving father has one demand: justice, that his daughter was denied in life. As investigations continue and arrests are made, questions remain. Why were her complaints ignored? How many such stories go unheard before another daughter is silenced? Zafar Iqbal for Mojo Story.